नमस्कार. स्वामी समर्थ सेवा केंद्र या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आजचा विषय असा आहे की ऑनलाईन रम्मी किंवा ड्रीम 11 किंवा रम्मी सर्कल अशा भरपूर साइट्स आहेत ज्या आपण जर ओपन केल्या गुगल मध्ये तर 100-200 साइट येतात ऑनलाईन, ज्याचे चांगले चांगले ऍक्ट्रेस म्हणजे शाहरुख खान, बरेच काही ऍक्ट्रेस, अजय देवगण असेल, रम्मीची ऍड करतात. पण विषय असा गंभीर आहे त्याचा मित्रांनो, मी आज तुम्हाला सखोल त्यातलं सांगणार आहे. ऑनलाईन रम्मी म्हणजे काय? ऑनलाईन रम्मी म्हणजे हे एक सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये जर समजा ते काय सांगतात की आम्हाला 4 कोटी लोक जॉईन आहेत, 5 कोटी लोक जॉईन आहेत, पण ऍक्च्युली तेवढे लोक जॉईन नसतात. असले तरी रजिस्ट्रेशन करून ते सोडून देतात. आता जर त्यांचे 100 लोक असतील, खेळत असतील त्या प्लॅटफॉर्मवर, तर त्याच्यामध्ये फक्त 20 लोक आपले असतात, 80 लोक त्यांची खेळत असतात. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एकही रुपया येत नाही. माझ्या जवळचे आहे का नातेवाईकांनी त्याच्यामध्ये 1 एकर जमीन विकली, म्हणून मी निर्णय घेतला की हा व्हिडिओ काढायचा. ते ड्रीम 11 असो, त्याच्यामध्ये काय आहे की त्यांचे सर्व खेळाडू खेळतात. आपले थोडीफार लोक खेळतात. म्हणजे जर 1 कोटी लोक जर ते दाखवत असतील तर त्याच्यामध्ये आपले फार फार 10,000 लोक असतात, 1,00,000 लोक असतात. बाकी त्यांचेच नंबर्स येतात. त्याची कुणी शहानिशा करत नाही किंवा काही करत नाही. हे एक असं वर्डिंग बनवलं जातं. सॉफ्टवेअर म्हणजे एक वर्डिंग बनवलं जातं की इतक्यापर्यंत जर हा माणूस आला तर तो हारलाच पाहिजे. मग बऱ्याच वेळा जर 6 लोकांचा गेम असेल तर त्याच्यात आपण एकटेच असतो आणि ते 5 लोक असतात. आपण जरी रम्मी सुटायला आलो तरी ते सुटतात. आपण जरी जिंकायला आलो तरी एखाद्या डावातच आपण हारतो. त्याच्यामुळं ऑनलाईन रम्मी, ऑनलाईन गेमिंग वरती बिलकुल विश्वास ठेवू नका. हे फक्त काय आहे की त्यांना कमवायचे पैसे, आणि जे लोक त्यांची ऍड करतात, ब्रँड अँबॅसिडर आहेत, शाहरुख खान वगैरे, त्यांची मुलं का बरं लंडनला, युरोपला जाऊन शिकतात? ते का खेळत बसत नाही करिअर ऑप्शन म्हणून? ते का खेळत नाही? अजय देवगणची पोरं पोरी, त्यांची फॅमिली का खेळत नाही ते लोक? किंवा ह्यांनी यांचा धंदा सोडून, फिल्म इंडस्ट्रीचा धंदा सोडून ते अहोरात्री रम्मी का खेळत नाही? हे 9-10 कोटी रुपये घेतात ऍडव्हर्टाईजचे, त्याला कंपनी त्यांना देता कस्टमर पर्यंत 10-20% सुद्धा रुपये येत नाही. आणि वरून सांगतात की ह्याला सरकारी हे आहे, सरकारी ते आहे. तर काही नाही मित्रांनो, ह्या फक्त पळवाटा काढलेल्या आहेत. तरी कृपया ऑनलाईन गेमिंग मध्ये फसू नये. एखादा डाव तुम्हाला येईल, पण पुढचे तुम्ही कमीत कमी लाखो रुपये हारू शकता. त्याच्यात काहीही नसतं. त्याच्यात फक्त कॉम्प्युटर प्ले करत असतो आपल्या बरोबर, फेस टू फेस कोणीही नसतं. त्याच्यामुळं त्या गेम वरती कधी भरोसा ठेवायचा नाही आणि कधी त्या गोष्टीच्या नादी लागायचं नाही. साधारणतः आपल्या ग्रामीण भागातली खूप लोक याच्या नादी लागलेली आहेत. म्हणून मी एक सरळ स्वच्छ व्हिडिओ टाकलेला आहे की याच्यामध्ये आपला ग्रामीण भागाचा तरुण आहे जो याच्यामध्ये गुरफटलेला आहे. तरी सर्वांना विनंती आहे माझी की या गेमचे जर ऍप डाउनलोड केले असतील तर ते डिलीट करून टाकावे, ही नम्र विनंती. जय श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.